आणि यानंतरची बातमी उद्योगपती लड्डा यांच्या संदर्भातली। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणानंतर आता एक नवं रॅकेट उघड झालंय। उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा प्रकरणात अटक झालेला आरोपी योगेश हसबे हा पोलिसांना हप्ते देत असल्याची माहिती आता समोर आली आहे। 2023 मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी संभाजीनगरमधील हप्तेबाजीची एक यादी जाहीर केली होती। संभाजीनगर पोलीस महिन्याला 60 लाखांचा हप्ता घेतात असा आरोप त्यावेळी दानवेंनी केला होता। त्यात आरोपी योगेश हसबे पोलिसांना 20,000चा हप्ता देत असल्याचा उल्लेख आहे। देशी दारू विकण्यासाठी तो पोलिसांना हप्ते द्यायचा असा आरोप होता। विशेष म्हणजे लड्डांच्या घरी मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची टीप हसबे यालाच मिळाली होती अशी माहिती समोर आली आहे। आणि या सगळ्या प्रकरणात अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एकीकडे गूढ उकलत नाहीये की एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं गेलं कुठे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आणि आता पोलिसांच्या हप्तेबाजीचं एक नवं रॅकेट उघड झालंय। संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय? 2023 मध्ये एबीपी माझानीच ही बाब उघड आणलेली होती आणि ज्यामध्ये अंबादास दानवे यांनी एक यादी प्रसिद्ध केलेली होती आणि त्या यादीमध्ये जो मोठा दरोडा पडला यामध्ये अटक करण्यात आलेला योगेश हसबे हा पोलिसांना देशी दारू विकण्यासाठी हप्ता 20,000 रुपये प्रति महिना देत असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यावेळी हे प्रचंड प्रकरण गाजलेलं होतं आणि अंबादास दानवेचं म्हणणं आहे की ही त्यावेळेसच जर कारवाई झाली असती तर कदाचित हा दरोडा जो आहे तो पडलेला नसता, मात्र पोलिसांनी त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं। विशेष बाब म्हणजे या हसबेलाच टीप मिळालेली होती की लड्डा यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोनं या ठिकाणी आहे आणि त्यानुसारच त्यांनी त्याच्या खोतकर नावाच्या मित्राला सांगितलं। खोतकरनी टीम जमवली आणि त्यानंतर हा दरोडा या ठिकाणी टाकला गेला। त्यामुळे विशेष यातली आणखीन एक बाब आहे की ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप केलेला होता की हे एक अधिकारी आहेत ते या ठिकाणी हप्ते वसुली करतात, तेच अधिकारी याचे तपास अधिकारी आहेत, हे देखील यातली विशेष बाब आहे। आणि त्यामुळे ह्याचं गूढ जे आहे ते आणखीनच गडद होत चाललंय। पोलिसांनी या प्रकरणामध्ये काल एका आरोपीला अटक केल्याची या ठिकाणी माहिती आहे आणि यात काही गाड्या देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र अद्यापही पोलिसांकडे सोन्याबाबत कुठलीही अपडेट नाही। जे 20 तोळे सोनं पकडलेलं होतं तेवढंच पोलिसांना या ठिकाणी मिळालंय, म्हणून अजूनही गूढ कायम आहे की सोनं आहे कुठे। मात्र त्यात अंबादास दानवेंनी तत्कालीन जे आरोप केलेले होते तोच आरोपी या दरोड्यातील आहे, हे देखील विशेष आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपेक्षा आहे की जे सोनं चोरीला गेलंय ते लवकरात लवकर रिकव्हर होऊन लड्डांकडे परत येईल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या